नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. देव गाथाकडे आला कारण त्याला तिची फार काळजी वाटत होती. त्याच्या घरी तिचा असा अपमान होईल असा त्यानं स्वप्नातही विचार केला नव्हता. समीर, माया, यशोदा मावशी बोलत बसले होते. त्याला पाहून ते शांत झाले. गाथा कशी आहे, कुठे आहे ती? देवनं काळजीनं विचारलं आणि समीर आणि माया त्याच्याशी बोललेच नाहीत. पण मग यशोदा मावशीनं उत्तर दिलं, आली तेव्हापासून तिच्या रूममध्ये बंद आहे. एकटं राहायचं म्हणाली म्हणून आम्ही तिला काही बोललो नाही. मी आलोच असं म्हणून देव तिच्या रूमकडे निघाला. थांबा डॉक्टर साहेब. समीरचा आवाज आला आणि त्याची पावलं तिथेच थांबली आणि तो समीरकडे वळाला. आधी जखमा द्यायच्या आणि नंतर त्यावर मलम लावायची तुमची सवय अजून गेलेली दिसत नाही. समीर, मायानं आत्ताच काही बोलू नको म्हणून त्याला डोळे मोठे करून पाहिलं. का बोलू नको माया? बाबांनी तिची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मरतेवेळी तिला मुलीप्रमाणे सांभाळेल असं वचन मी त्यांना दिलंय आणि तू म्हणतेस काही बोलू नको? तिच्या बाबतीत मला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. आय नो समीर, तू गाथासाठी तिच्या वडिलांच्या जागी आहेस. तुम्ही दोघांनी तिच्यासाठी खूप काही केलंय, त्यामुळे तुझ्या बोलण्याचा मला बिलकुल राग येणार नाही. बरं वाटलं ऐकून. आता मी तुला हात जोडून विनंती करतो देव, आता हे सगळं थांबव. ती या सगळ्यामधून मोठ्या मुश्किलीनं बाहेर पडली आहे. तिला पुन्हा त्याच गोष्टींमध्ये अडकवू नकोस. जगू दे तिला. समीर दुःखी परंतु तितक्याच कठोर आवाजात बोलला. माझ्या घरी जे झालं त्यासाठी मी खूप दिलगीर आहे. समीर, मला आधी माहीत असतं तर मी माझ्या कुठल्याच नातेवाईकांना बोलावलं नसतं. देव कळवळून बोलला. आज नातेवाईक बोलले, उद्या सगळं जग बोलेल. या सगळ्यात गाथाचा काहीही दोष नसताना प्रत्येक वेळी विनाकारण तिचा अपमान होईल. नाही, आता बस झालं. मी उद्याच गाथा आणि ग्रीशाला लंडनला परत पाठवतो. ती इथे राहिली तर या गोष्टी सतत होत राहतील. तिथे मॅक तिची काळजी घेईल. समीर, हे तू काय बोलतोयस? तिच्या भल्यासाठीच बोलतोय मी माया. मला तिचा हा त्रास आता पाहवत नाही. आय नो, ती फार स्ट्रॉंग आहे. या सगळ्या गोष्टींना इग्नोर करून ती पुढचा विचार करेल. पण शेवटी तीही माणूस आहे माया. तिच्या मनावर झालेल्या जखमा जर अशा प्रकारे चिडणार असतील तर ती पुन्हा डिप्रेशनमध्ये जाईल. ती नाही सहन करू शकणार. समीर डोळ्यात पाणी आणून बोलला आणि देवलाही फार वाईट वाटलं. देव, मला वाटतं तू आता हे सगळं थांबवस. गाथा तुला माफ करेल नाही करेल मला माहीत नाही, पण प्लीज इथे राहून तिच्यावरती अशी जबरदस्ती करून तू तिला हर्ट करतोयस असं मला वाटतं. तुझं जर तिच्यावर खरंच प्रेम असेल ना तर प्लीज तिच्यापासून लांब राहा. प्रेम असं जबरदस्तीनं नाही मिळवता येत देव. समीर हात जोडून कळवळून बोलला. देवच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. तो काहीच न बोलता माघारी फिरला आणि निघून गेला. समीर, गाथाचं अजूनही देववरती फार प्रेम आहे. त्याचे प्रयत्न बरोबर आहेत. मी पाहिलंय हळूहळू गाथा देवच्या पुन्हा प्रेमात पडतीये. मग ते तिला स्वतःहून सांगू दे माया. ज्या दिवशी ती म्हणेल की तिला देवसोबत राहायचंय, माझ्या इतका आनंदी कोणीही नसेल. पण हे सगळं तिनं तिच्या मर्जीनं स्वीकारायला हवं, बोलायला हवं. तुझ्या माझ्या समजावण्यानं नाही. मायालाही त्याचं बोलणं पटत होतं. खरं बोलत होता तो. कुठलंही नातं असं जबरदस्तीनं जोडता येत नाही. इकडे देव त्याच्या मॅन्शनवर आला आणि माईच्या रूममध्ये गेला. माई बेडवरती झोपली होती. नुकताच तिचा डोळा लागला असावा. तो माईच्या पायाशी बसला आणि रडू लागला. त्याचे अश्रू तिच्या पायांवर पडले आणि तिला जाग आली. डोळे उघडून पाहिलं तर देव त्याच्या पायथ्याशी बसून रडत होता. देव, माई काळजीनं बोलली आणि उठून बसली. माई, तो गैभरून बोलला आणि बोलताना त्याच्या तोंडून दारूचा वास आला. तू दारू पिऊन आलायस? आय एम सॉरी माई, पण हा स्ट्रेस कमी करण्यासाठी माझ्याकडे याखेरीज काही उपाय नाही. देव, काय झालं? गाथा काही बोलली का? ती कधी स्पष्ट बोलतच नाही माई. तिच्या मनात काय चाललंय मला काहीच कळत नाही. कधी मला वाटतं तिला मी हवा आहे आणि कधी असं वाटतं की ती माझ्यापासून अजूनही फार दूर आहे. मला काहीच समजत नाही माई. मी खरंच तिला गमावलंय का माई? ती खरंच मला माफ करणार नाही का? ती माझ्या आयुष्यात कधीच परत येणार नाही का माई? देव माईचे हात हातात घेऊन बोलला आणि त्याच्या आवाजामध्ये अतिशय दुःख जाणवत होतं.
तू असं का बोलतोयस? असं काही होणार नाही. गाथा तुझ्यावर अजूनही तितकंच प्रेम करते देव, माई त्याला समजावत बोलल्या. मग तो समीर असं का बोलला मला? तो तिला पुन्हा लंडनला पाठवणार आहे. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत माई. माझी बेबी गर्ल पण माझ्यापासून दूर जाईल. देव लहान मुलांप्रमाणे रडत माईंना सांगत होता. त्याचा आवाज ऐकून शिव तिथे आला. माईंच्या डोळ्यात पाणी होतं. देव, तू आराम कर, चल मी तुझ्या रूममध्ये तुला सोडतो, शिव बोलला. नको, एकटं राहिलं की मला फार भीती वाटते. ती मला सोडून जाते अशी स्वप्न पडतात. माई, मी इथे तुझ्या सोबत झोपतो. माईने हलकी मान हलवत होकार दिला, कारण त्याचा त्रास त्यांनाही पाहवत नव्हता. देव त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून तसाच आडवा झाला आणि माई त्याला थोपटत त्याच्या पाठीवरनं चेहऱ्यावरनं हात फिरवू लागल्या. 5-10 मिनिटांनी तो गाढ झोपला. त्याला नीट पांघरून घालून माई आणि शिव बाहेर हॉलमध्ये आल्या. राधिका झोपली का? माईंनी विचारलं. हो. तिच्यासाठी इतका आनंदाचा दिवस आणि हे सगळं घडलं. किती वाईट वाटत असेल तिला, माई दीर्घ श्वास घेत बोलल्या. ती ठीक आहे माई, उलट तिला वाटतंय की तिने उगाच हट्ट धरला आणि गाथाला इथे यावं लागलं. ना तिनं हट्ट केला असता, ना गाथा आली असती, ना हे सगळं घडलं असतं. आपण लोकांच्या तोंडाला हात नाही लावू शकत शिव, माई मध्येच बोलल्या. लोकांना काय, दोन्ही बाजूंनी बोलतात, पण जे झालं ते एका प्रकारे बरंच झालं. म्हणजे? शिव न समजून बोलला. सगळ्यांना कळालं की जे झालं त्यात गाथाची काही चूक नव्हती आणि विशेष म्हणजे देवनं स्वतः या गोष्टी सगळ्यांना सांगितल्यात. आता गाथाला कुणीही दोष देणार नाही. बरोबर आहे माई तुमचं, पण गाथा फार हर्ट झाली आहे. होणारच ना. कुठलीही आई आपल्या बाळावर कुठलंही लांछन सहन करणार नाही. तिला तिच्यापेक्षा जास्त वाईट ग्रीशासाठी वाटलंय. आता पुढे काय माई? या सगळ्यांमुळे देव आणि गाथामधील अंतर अजूनच वाढायला नको? नाही वाढणार. मी आता गाथाला देवच्या आयुष्यात पुन्हा दूर जाऊ देणार नाही. शिव, उद्या सकाळीच आपण सरपोतदार बंगल्यावर जाऊ. कशासाठी? गाथाला मागणी घालण्यासाठी, माई गंभीर आवाजात बोलल्या. माई, मला वाटतं आपण उगाच घाई करायला नको. आज जे काही झाले त्यामुळे ती किती दुखावली गेली असेल हे समजू शकत नाही आपण. ती या सगळ्याचा उलट अर्थ देखील काढू शकते. मला नाही वाटत, आणि हीच योग्य वेळ आहे. लोकांची तोंड बंद करायची असतील तर त्या दोघांना पुन्हा लग्न करावं लागेल, आणि तेही लवकरात लवकर. माई दीर्घ श्वास घेत बोलल्या आणि अगदी ठामपणे बोलल्या. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पुन्हा गाथा तयार होईल का लग्न करायला? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.